तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे व्हॉट इज फंक्शन इन पायथन. तर सगळ्यात पहिला बघून घ्या फंक्शन म्हणजे काय असते. तर फंक्शन इन पायथन इज द ब्लॉक ऑफ रियुजेबल कोड दॅट परफॉर्म्स द स्पेसिफिक टास्क. फंक्शन हेल्प द ऑर्गनाइज द कोड मेकिंग इट मोर रिलेबल अँड काय ते म्हणजे ते एक प्रकारचा कोड सारखं यूज करायला लावत नाही. चांगली गोष्ट आहे. पायथन काय करते, एक फंक्शन तयार करायचं. फंक्शन म्हणजे काय करायचं, एक ब्लॉक तयार करायचा ज्यामध्ये आपण स्टेटमेंट लिहायच्यात. ज्या स्टेटमेंट आपण सारखं यूज करणार आहे आपल्या प्रोग्राममध्ये, कोडमध्ये, ॲप्लिकेशनमध्ये. तर आपण त्यावेळी काय करायचं, त्याच्यात आपल्याला ते वापरायचं त्यावेळी त्या फंक्शनला कॉल करायचं. मग ते फंक्शन पहिल्यापासून लिहून ठेवलेलं असते. आपण त्याला कॉल केल्यानंतर जे काय आहे ते पहिल्यापासून आपल्याला रिटर्न करत जाते. हे काम आहे फंक्शनचं. त्यानंतर की पॉईंट बघायला गेल्यानंतर म्हणजे अबाउट द फंक्शन इज द काय आहे बघायचं की डिफायनिंग फंक्शन. फंक्शन कसे डिफाईन करतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथं बघा, डिफाईन DEF हा कीवर्ड वापरतात पहिल्यांदा. हे तर लिहिले, यूज द DEF कीवर्ड फॉलोड बाय फंक्शन नेम देन पॅरामीटर्स. सगळ्यात पहिली गोष्ट, फंक्शन जिथं आहे तिथं पहिला DEF हे लिहायचं म्हणजे लिहायचंच. त्याच्यावर फंक्शन आपलं चालूच होत नाही. पण काय लिहायचं, डिफायनिंग करताना पहिला लिहायचं DEF, त्यानंतर लिहायचं आपल्या फंक्शनचं नाव काय पण असेल, चिंट्या घंट्या. त्याच्यानंतर जे काय असेल आपले पॅरामीटर असतील, पास करायचे असेल त्या संघ, पाठवायचे असतील कुठं पाठवून द्यायची पॅरामीटर त्या संघ. त्यात लिहायचं आपल्या जे काय बाबा रामायण महाभारत काय लिहायचं ते सगळं लिहायचं. त्याच्यानंतर रिटर्न व्हॅल्यू पण देऊ शकतो आपण त्याला, ती पुढे बघू आपण. ऑप्शनल आहे ते आपल्यासाठी, त्या लिहिलेलं ऑप्शनल आहे ते आपल्यासाठी. त्याच्यानंतर करायचं त्याला कॉल की बाबा आमचं सगळं